वंचितांची सत्ता आली पाहिजे ही बरोबर आहे, पण या वंचितांच्या सत्तेमध्ये सुद्धा अडचण आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. उद्याच्या ह्या वंचिताच्या आघाडीने एका कुंभाराला उमेदवारी दिली तर चर्चा ही होता कामा नये कुंभाराचं एकच घर असतं, 200-250 गावं आहेत, या 200-250 मतावरती तो कुठून निवडून येणार. ही जर चर्चा सुरुवात झाली तर आपली आघाडी इथेच संपली म्हणून समजा. हे इथेच संपली म्हणून असणारा तुम्ही समजा का इथला असणारा सुतार म्हणायला लागला मी कुंभारापेक्षा तर लयच मोठा आहे, मी श्रेष्ठ आहे, आता मी त्याला कसं मानू आणि मी त्याला कसं मतदान करू. तेव्हा पहिल्यांदा आपल्यातले सत्तेमध्ये येणारे अडचण मार्ग जे आहेत ते आपण लक्षात घेतले. ही अडचण मार्ग आपण लक्षात घेतला आणि आपण स्वतःहून बदललो आणि सांगितलं नाही माझ्यावरती कोण नाही, माझ्या खाली कोण नाही, आम्ही सगळे समान आहोत, आम्ही बरोबर आहोत. ही माझी त्या दिवशी भूमिका होईल, त्या दिवशी ही त्या असणारा वंचित आघाडीची सत्ता असेल. मला अनेक जण म्हणतात तुम्ही असं हे 50 जागा ओबीसी मधला अति मागासलेला किंवा मायक्रोस्कोपिक या तर तुम्ही आताच हारलात. म्हटलं हारलो तरी चालेल, पण या मायक्रोस्कोपिक समूहाला 50% आमच्या हातामध्ये उमेदवारी देण्याचा आहे, ते उमेदवारी आम्ही देऊनच राहणार, त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. का त्यांना असं सांगितलं निवडून आणण्यामध्ये आमचा हात राहीलच, पण आम्ही त्यांना निवडून आणून देणार नाही. त्यांना निवडण्याचं काम, निवडून आणण्याचं काम हे मतदारांचं आहे, हे निवडून आणण्याचं काम मतदारांचं आहे. आणि माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे की माणसं एकदा बदलायला लागलीत की ती पूर्ण बदलतात आणि तो या 50 मायक्रोस्कोपिक मायनॉरिटीची अति मागासलेल्या संख्येने मागासलेल्या समूहाची जात बघणार नाही, पण हा वंचित इथल्या सत्तेपासून आहे, याचं वंचितपणा आम्हाला घालवायचा आहे, याला सत्तेमध्ये बसवायचं आहे आणि सामान्य माणूस त्याला सत्तेमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही. म्हटलं हा माझा असणारा ठाम विश्वास आहे.